आधी बळ दाखवा, मगच स्वबळावर लढणार. स्वबळासाठी ठाकरेंची शिवसैनिकांसमोर अट. काँग्रेसकडून स्वागत, पवारांना आघाडीचा विश्वास. मवियात पुन्हा स्वबळावरून जुंपलीये. उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर घेतलेल्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत स्वबळाचा नारा दिलाय. कारण राज्यातल्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी तसा आग्रह धरलाय. मात्र यासाठी उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांसमोर काही अटी आणि शर्ती ठेवल्यात. राज्यभर बळ दाखवा, त्यानंतरच स्वबळाचा विचार करणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय. बैठकीत नेमकं काय झालं पाहूया. स्वबळाच्या संकेतानंतर ठाकरेंनी जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन केलंय. राज्यभर बळ दाखवा, मगच स्वबळाचा निर्णय घेऊ, असंही त्यांनी सांगितलंय. पक्षवाढीसाठी ग्रामीण भागात नेतृत्व तयार करणं गरजेचं आहे. स्थानिक नेतृत्वाला सक्षम करणं गरजेचं असल्याचं काही नेत्यांनी बैठकीत सांगितलं. तसंच संपर्क प्रमुखांचा अवाजवी हस्तक्षेपही कमी करण्याची मागणी नेत्यांनी केली आहे. बाळासाहेबांच्या जयंती निमित्तानं घेतलेल्या मेळाव्यातही उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे ही भूमिका मांडली होती. अजून निवडणूक जाहीर झालेली नाही, पण मला तुमची जिद्द बघू द्या, तुमची तयारी बघू द्या. ज्या भ्रमात आपण राहिलो तो पहिला त्या भ्रमातनं बाहेर या. आणि ज्या क्षणी माझी खात्री पटेल आपली तयारी झाली, मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि जर तुम्ही सगळे शपथ घेऊन सांगत असाल तर जेव्हा वेळ येईल तेव्हा मी एकटा लढण्याचा निर्णय नक्की घेतल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसनं मात्र उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेचं स्वागत केलंय. तर उद्धव ठाकरेंनी आपल्याशी चर्चा केल्यानुसार ते एवढ्या टोकाची भूमिका घेतील असं वाटत नाही, असा विश्वास पवारांनी व्यक्त केलाय. सेनेचे सर्व आहेत उद्धव साहेब, आणि ते सांगत असतील तर त्यांच्यामुळे आता त्यांनी निर्णय घेतला असेल तर त्याचं स्वागतच करावं लागतं. राजकारणामध्ये की बाबा आम्ही बोलू बसू असं नाही ना. त्यांनी एखाद्या खालच्या माणसाने बोललं असतं तर विषय वेगळा असता. 2 दिवसापूर्वी ते माझ्याकडे आले इथे आणि सविस्तर चर्चा झाली. त्याच्यामध्ये त्यांची जे काही काल त्यांनी सांगितलं तसं त्यांचं मत आहे, पण त्याच्यासाठी एकदम टोकाची भूमिका त्यांच्याकडून घेतली जाईल असं मला वाटत नाही. विधानसभेतल्या पराभवानंतर पक्षाला उभारणी देण्याचं मोठं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठीच ठाकरेंनी सशर्त स्वबळाचा नारा दिल्याची चर्चा आहे. मात्र यामुळे कार्यकर्त्यांचं बळ वाढणार की आघाडीचाच खल होणार, याकडे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.